ती म्हणजे रामनवमीच्या निमित्ताने मुंबईमध्ये पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त असणार आहे। रामनवमी मुंबईमधल्या स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना रामनवमीच्या निमित्ताने देण्यात आल्यात। मागच्या वर्षी रामनवमीच्या निमित्ताने काही भागांमध्ये काहीसं तणावाचं वातावरण होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। या संदर्भामध्ये सूचना सुद्धा दिल्या जात आहेत। ज्या भागामध्ये तणावाचं वातावरण होतं किंवा मुंबईमधल्या संवेदनशील भागामध्ये पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त राहील। या भागामध्ये पोलीस ड्रोनच्या मदतीने सुद्धा लक्ष ठेवणार आहेत। रामनवमीच्या निमित्ताने राज्यामधल्या अनेक भागामध्ये वेगवेगळ्या शोभायात्रा निघतात। यामधल्या काही शोभायात्रा या संवेदनशील भागामधून जातात, तिथे सुद्धा आता पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे। तणाव कमी करण्याच्या उद्देशाने या शोभायात्रांचे काही मार्ग सुद्धा बदलण्याच्या संदर्भात पोलीस सध्या विचार करतात। काही ठिकाणी मुस्लिम समाजाच्या मस्जिदच्या समोरून या शोभायात्रा निघतात आणि त्या ठिकाणी पोलिसांचा वाढीव बंदोबस्त सुद्धा तैनात असेल। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। अक्षय, काय पद्धतीने मुंबई पोलीस आता काळजी घेणार आहेत, काय खबरदारी घेतली जाते आहे? आपल्याला माहिती आहे, गेल्या वर्षी रामनवमीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये देखील अनेक ठिकाणी वाद झाले होते। त्याच्यामुळे अनेक गोंधळ उडाले होते, पोलिसांना फौजफाटा वाढवावा लागला होता। मात्र गेल्यावेळी पोलीस त्या दृष्टीने त्या घटनांसाठी सतर्क नव्हते। यावर्षी मात्र तसं नाही आहे। मुंबईमध्ये खास करून असे तणावाचे वातावरण होऊ नये, कुठे काही वाद होऊ नये यासाठी मुंबई पोलीस आधीपासून सतर्क झाले आणि त्यांनी खास असा बंदोबस्त देखील रामनवमीच्या निमित्ताने हा लागू करणार आहेत। अनेक मोठ्या भागातून वेगवेगळ्या भागातून फौजफाटा देखील मुंबईमध्ये मागवण्यात येणार आहे आणि इतर ठिकाणी देखील महाराष्ट्रामध्ये देखील अशाच प्रकारे फौजफाटा ठेवण्यात येणार आहे। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोणतं आहे तर ज्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू समाज एकत्र राहतात, काही ठिकाणी दर्गे आहेत, काही ठिकाणी मस्जिद आहेत, अशा ठिकाणी या शोभायात्रा ज्या आहेत रामनवमीच्या त्या ठिकाणावरून जाऊ नये, त्या रस्त्यावरून जाऊ नयेत यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे आणि मुख्यतः यासाठी ड्रोनचा देखील वापर केला जाणार आहे आणि मुंबई पोलीस ठिकठिकाणी ड्रोनचा वापर करून अशा घटना कशा टाळता येतील यासाठी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी खास पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। याची पार्श्वभूमी वक्फ बिलची देखील आहे। वक्फ सुधारणा बिल जे मांडण्यात आलेलं होतं त्याच्यामुळे काल देखील अनेक ठिकाणी मोठा फौजफाटा होता, मात्र कुठेही सुदैवाने काही मोठा वाद झाला नाही। त्यामुळे रामनवमीच्या निमित्ताने आता ते वक्फ सुधारणा बिल जे आहे त्याच्या पार्श्वभूमीवर काही वाद होऊ नये यासाठी मुंबई पोलीस सतर्क झालेले आहेत आणि खास असा मोठा बंदोबस्त मुंबईच्या संवेदनशील ठिकाणी हा लावण्यात येणार आहे। अगदी धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।